अरे बाप रे बाप, एवढे मोठे आलू. वाह, मस्त फिंगर चिप्स करते, मजा येईल नाही का. सखारामजी पण खुश होईल फिंगर चिप्स खाऊन माझ्या हातची. चलो कुछ नया हो जाए, नवीन डिश मस्त पैकी. ते भाजी पोळी त्या सखूच्या हातचा खाऊ खाऊ कंटाळा आलाय. चलो मस्त बनाएंगे आज, मस्त फिंगर चिप्स बनाएंगे. आणि उद्या मस्त आलू पराठे, परसों मस्त आलूचे, तेरसो मस्त मस्त आलूचे पदार्थ. बापा किती दिवस जाईल हे आलू मला. चलो ट्राय करेंगे फिर. बाप्पा बाप्पा, या सखारामजीला किती झोप. एवढा छान या फ्रेंच फ्राईजचा मस्त इतका श्वास सुटला, पण यांना जरा बी जाग नाही. काय बाप्पा बाप्पा. वास नुसते गड्या, काहीतरी बनलं वाटतं घरात. नाही काही नाही बनणार. दुपारच्या परी काय बनणार आहे, कोण बनवणार आहे बाप्पा आपल्यासाठी. आपल्या काही नसते 2-2 बायकांपैकी ते ऐका. सकाळचं केलेलं भाजी भाकर खायची, संध्याकाळी केलेली भाजी भाकर खायची, ते पण त्या सकोची. दुसरी तर नुसती मॉडेलच आहे, काहीच कामाची नाही, काहीच येत नाही बनवता. झोपणं बाबा झोपा, स्वप्न पावडरला का काय माहिती मला खायचं. ओ सखारामजी, काय झोपत बडबड करू राहिले, उठा. हे बघा मी काय बनवलं तुमच्यासाठी. अरे बाप रे बाप, ह्यो काय नवीन आयटम. अरे बाप रे, हे ते हॉटेलला भेटतं ते फ्रेंच फ्राईज. वाव मस्त. काय विकत आणलं काय का? नाही हो, मी बनवलंय माझ्या हातांनी घरी. किचनमध्ये हे खूप मोठे आलू होते, खूप मोठे, एक डालभर. त्यातून आलू घेतले, धुतले आणि बनवले. मस्त ना, खाऊन तर बघा, टेस्ट खाऊन बघा माझ्या हातचे फ्रेंच फ्राईज. वाव, नम 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 नम, मस्त मस्त. ये बस, तुम्ही बस, तू पण खा ना, बस. खाऊ, मी आपल्या दोघांनाच बनवलं, बाकी कोणालाच नाही बनवलं. मस्त. मी म्हणते एवढे आलू घेतले कशाला कोणी आपल्या इथं. अरे ते सकोला घेतले असेल ना आता चिप्स करायला. आता उन्हाळ्याचं वल्ल चिलं चिप्स गिप्स. हो अच्छा, तेच तर म्हणलं. बघा मस्त खाऊन बघा. खाऊ, ये तुम्ही बस इथं, खाऊ मस्त दोघं. चल. अरे बापरे, एवढे मोठे आलू कुठं गायब झाले त्या कोपऱ्यातले. कमी झाले आलू. कसं काय कमी झाले, कोणी नेले, कोणी चोरले आलू. वास तर ते भारी येऊ राहिला. हां काय बनवलं कडे, कोणा आलूच बनवलं वाटतं काहीतरी. तळलेलं वास येऊ राहिलं, तळलेलं चिप्स टाईप, जरा असं काहीतरी नवीन खुशबू येऊ राहिली मस्त पैकी. हां इकडून जेवू राहिला. तर बघते तरी कुठं काय चालू इथं. नम मस्त मस्त. इथं तर मग हे इथं गेले माहे आलू, एवढे मोठे किलोभर आलू इथं गायब झाले नाही का. कवय भट्टक भावाने शिंगाने. माया घेतलेले आलूचं तुझे बनवलं कस काय हे पदार्थ. मग कोणाला विचारून बनवलं तू हे. आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या माघारी माझ्या आलूला हात लावायची. का गय नालायक वाहनाचे, मूर्ख खाऊ गाण्या वाहनाची. तिथे खायला जरी वाटतं तुम्ही या घरामध्ये नाही का वय खावड कोणी आंगडची. काय बनवलं तर हे आलूचं, तू काय बनवलं आणि विचारलं कसं काय रे तुम्हाला 2 शब्द. ओ सखारामजी, अरे सकू किती टेस्टी बनवलं तिला, बघ ना मस्त. यम्मी वाव. लगे तोंडाला चव आली, गेलती तोंडाची चव गेलती. फिंगर चिप्स खाल्ल्याने एकदम मस्त तोंडातलं असं हा मस्त टेस्ट आला तोंडाला. वा ए रोमन हाल्या बायले, त्या बाईच्या माग रात दिवस त्या घरात घुसून बसतोय. कधी वाढ गेला नाही, किती दिवस झाले की घरात आल्यापासून ना काही ना काम ना धंदे. तसं खायचं ना हागातच करे बाप्पा. ओ काम कोणी करावं ते. काय काम करते सकू. ये खाय, तू बी खाय, बस ये खाय 2 घास खाय. हो सखारामजी, मी हे फक्त आपल्या दोघांसाठीच केले, तिसऱ्या कोणासाठीच नाही केलेलं. अजिबात एक सुद्धा चिप्स द्यायचा नाही कोणाला. समजलं ना, समजलं. ओके, तू म्हणशील तसं हे फक्त आपण दोघंच खाऊया बस. हो मग तेच म्हणते मी, काही नाही द्यायचं कोणाला. अशा आगाऊ बायकांना तर बिलकुलच नाही. जायव कोण खातो तो ते चिप्सन फिंगर मला नाही पटत. तुला माहे आलू घ्यायची काय गरज होती. माहीच आलू मलाच म्हणते की द्यायची नाही कोणाला. चल माहे आलू काढ, 1 किलो आलू काढ, लवकर काढ. 30 रुपये किलोचे आलू आहे. चल काढ लवकर. 1 किलो आलू मला आताच्या आता आणून द्यायचे. तू कळलं सकू, जरा तोंड सांभाळून बोल. कशाचे आलू आणून द्यायचे का तुला. कुठून आणले होते तू पैसे, काय बापाच्या घरून आणले ते काय आलू होता.
हा? इथलेच पैसे, याच घरचे पैसे, याच घरीची खर्च झाले, याच घरी तू घरातले खाऊ राहिले आणि कशाची काय तिला आल्लो मागू राहिली तू? जितका तो हक्क आहे नाही घरात तितका हक्क आहे, कळलं? तिचा पण एवढाच हक्क आहे, त्यामुळे तुझं तोंड बंद कर आणि चल निघी जाऊ सटक. 2 घास खाऊ पण देत नाही निश्चितीनं बाई. तिला पाहिजे तेव्हा ती करण, तेव्हा पाहिजे तेव्हा ती खाईन, तिला जे लागेल ते घेईन ती, कळलं? तुझी हिंमत कशी होती का तिला इतकं बोलायची? जितका तुझा हक्क आहे या घरावर मायावर, तेवढा तिचा हक्क आहे या घरावर मायावर, कळलं? चल निघ आमच्या रूम मधून, निघ. चल हो बाहेर. वाह सखरांजी वाह, बोला बोला, असंच बोला. ये होईना बात एकच नंबर. ए झिपरे वाया गाणीचे चिवळे, अशी केस धरून हानीन कनी झिपरे बांगे. पाहिली होती का नाही का तू नालायक वानाचे? माया नवरा घेतला ते घेतला, आता त्याला मायाबद्दल भडकू राहिली का बाई? ओय रुमन हाल्या तू पण, तुला काय वाटतंय नवरा आहे म्हणून सोड दे मी? खा 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 सकू सकू खा. पाहिलं कशी बोलती सकू, पाहिलं? मूर्ख कुठली. जाऊ दे बोल दे, आपण बिल्ला जेवण राहायचं, खायचं प्यायचं, जाऊ दे तिला. सखूबाई तुम्ही न आल्यापासून पाहते मी लाल भडक चेहरा करून बसल्या बाई. एवढे आलूचे चिप्स घालू लागले बाई आम्ही, तरी पण न फुगल्या बाई आमच्यावर. काय केलं माय आम्ही? माय बाई मला तर वाटतं राणी आली नाही म्हणून रुसल्या काय राणीवर? हा पाय बाई आता बबिता, मी राणीवर कशाला रुसू? हा आपल्या घरचेच असे, आता नवरा असा आणून ठेवले माझ्या उरावर सोबत, आणि त्या राणीवर कशाला रुसू मी? घेणं देणं. अहो माझ्या घरातच का कमी ताण आहे माया? अहो काय सांगू तुला, दुपारी काय झालं, त्या भट्टक भाऊ आहे ना, त्या रणकीना आलू घेतले इतके मोठे विकत घेतलेले आणि केले ते फिंगर चिप्स का फिप्स. माय बी तू काय विचारती, खात होते मस्त आत बसून ती भवानी देव नवरा. अहो काय सांगू बबिता तुला, काय सांगू अरे अहो मी पाहिलं असं मस्त छंडकलं तरी मग माय बाई. सगू बाई मग तुम्ही काय हाय ना सांगितली त्याला बोलाची नाही का? सकाळ बोला मी ना त्या बाईला बी चांगलं झटकून काढा असून तुम्ही त्याला बघायला आहे की नाही बरं? मग मी काय हाय नाही करते काय त्याला बोलायची? हा बोलले पण मग आपला नवरा देणार नाही ना, तिच्याकडून बोलतो ना माय, तिच्याकडूनच बोलतो ना. हो माय सकू बाई, आता तुमच्या नवरा आता मला घडलेलं आहे कसं आहे, तर मी एक शब्द बोलत नाही बाई त्या माणसाबद्दल, आपल्याला अजिबात पडत नाही. उगा तुम्ही चांगले बाई म्हणून तुमच्या तोंडाकडे पाहून येते मी तुमच्याकडं. येते मला तुमच्या घरात बी पाय टाकू वाटत नाही बाई. आता पासून तर मी तुमच्या घरात बी पाय टाकला नाही बरं का सांगते. हो अजिबात पडत नाही आपल्याला ते. नाही मी तुला काही म्हणतच नाही ना, मोज नाणं खोटं आहे ना. तुला काय आज म्हणून मी बबिता काही म्हणले तुला शब्दभर दुखवलं मी तुला? मग काय सांगू, अशी चटकमटक खात राहती, अशी खात चटकमटक म्हणली तर नाही मनावर तर म्हणला नाही खाय म्हणून जर म्हणतो खुशात तिचा बी हक्क आहे म्हणे घरावर, बोलशील तर पाय अजिबात बोलायचं नाही. बाप्पा म्हणे की तो हक्क जेवढा तेवढा तिचा बी हक्क आहे, असं बोलत होता बाई मला, असं बोलत होता ना. ती कालची बाई आणली घरात उठून असं बोलतो मला माहिती. तो काय करा बाई ऐसा करा भाऊला, पहिले नव्हते बाई असे माणूस हो, आता कसं काय झाले पण बाई असे. बापरे मला तर विश्वास बसत नाही बाबा या गोष्टीवर. जाऊ दे माझं बाई, आता नशिबात पडलं तसं कर नाही. काय करणार आता तुम्ही काय 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 सांगा आता आमच्यासारख्याने तरी काय सांगावं. मी तर आता डोकंच लावत नाही म्हणा, पण मी घेतलेलं वस्तू तिचा काय हक्क तिचा एवढा? 2 किलो आलूचा नासधूस करून टाकली. अहो अशा सोले आलू असे चिप्स तळले ते, अहो एका लेकराला दिलं नाही, अहो त्या खाऊ गांडेनं तिला मचर खाल्लंय डुक्कर तोंडाची. जाऊ द्या खायचं प्यायचं तरी काय बाबोलीची माय, मी खायचं प्यायचं काही म्हणत नाही ना, खाना प्याना. पण तुम्ही लेकरायला द्या, बाळायला द्या, आणि उद्धटवाणी बोलू नाही. विचारावं ना करू का म्हणून विचारा ना मला, मी काय नाही म्हणणार होते का? मग विचारायचं पुसाचं, मला विचारलं नाही पुसलं नाही, मग घरीच कुठं नाही करते मस्त. मग अहो ती काय माझ्या घरात लुडबुड करू राहिली ना, मग घे ना मग घर सगळं हडपून बसून लागेल मला. मग त्याच्यामुळे मी जरा हे करते तिला, जसं जोर दाखवत तिच्यावर. नाही तर मला काय करायचं, घराच्या बाहेर घेऊन गेला नाही तिला कुठं राहायला, मला काय घेणार नाही. याला मी म्हणून माझ्या नवऱ्याला जाई कुठं बी जाय, दोघं जाय कुठं जा, पोट भरा मला बक्षा फक्त, मग पिच्चा सोडा, काही घेणं नाही मला. नाही लेकर आहे, माझी पोरगी आहे मस्त, लेकराचं लग्न झालं, माझ्या पोरीचंच पोरगं राहतं, पोरीला शिकवायचं नोकरीला लावायचं, मग संसार झाला. काही घेणं नाही मला ते दोघायचं बी. माझ्या नवऱ्याचं मला काही घेणं नाही राहिला आता. हो तुम्ही म्हणतानाच काय म्हणते सको बाई, काही घेणं नाही मला कोणाच. नाही बरोबर आहे, राग येतो मला माणसाला. आता बरोबर आहे ना माय, आता पाहते मी बरोबर आहे. तर मग नवरा असं तेच केलं असतं बाई. नाही बाई तेच नसतं केला बाई, मी सको बाई तुम्ही रोड राहिले तर मोठ्या हक्काना इथे चालला गेले ते सोडून. हो अजिबात नसतं राहिलो आपण इथं.
बिलकुल तरी